त्याबद्दल आमचा कुठला आक्षेपच नाहीये, बिलकुल नाहीये. जे लोक या देशाच्या विरोधातल्या लोकांना, या देशाच्या आक्रमणकार्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरुद्ध आम्ही लढाई करूच, आम्ही सोडणार नाही. आणि म्हणून आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र ही भारतातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, सर्वात मोठी. आणि जवळपास 3,60,000 कोटीचा जीएसटी आपण त्या ठिकाणी संकलन करतो. आपल्या नंतरचा जो दुसऱ्या नंबरचं राज्य आहे ते खूप खाली आहे, ते 2 लाखावर देखील नाही आहे. जवळपास कृषी निर्यातीमध्ये 12% आपला वाटा आहे, सेवा क्षेत्रात 24% आपला वाटा आहे. आणि हे सगळं करत असताना डेट टू जीडीपी हा जो रेशिओ आहे, म्हणजे जीडीपीच्या तुलनेत किती कर्ज असावं याच्यामध्येही महाराष्ट्राने सगळे पॅरामीटर्स हे देशामध्ये उत्तम ठेवलेले आहेत. आज आपण बघा देशाच्या जीडीपी मध्ये, आता जयंतरावने देखील मुद्दा मांडला की जीडीपीतला वाटा कमी झाला वगैरे, तर ते तुम्हाला माहिती, तुम्ही अर्थमंत्री होतात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तो रिलेटिव्ह असतो, त्या वर्षीचा असतो. पण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे नाही, पण तुम्हाला असं आहे की राज्यातल्या अर्थव्यवस्था समजणाऱ्या एका नेत्याला नीट आकडेवारी पण सांगणं हे माझं कर्तव्य आहे की नाही. म्हणजे तुम्ही पुढच्या वेळेस नीट आकडेवारी सांगाल. तर 2021-22 मध्ये देशाच्या जीडीपी मध्ये आपली हिस्सेदारी 13.1% होती. ती 23-24 मध्ये 13.5% झाली. 24-25 मध्ये ती 13.8% झाली. आणि आता 14% जवळपास ती राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर आपली जी हिस्सेदारी आहे ही हिस्सेदारी निश्चितपणे त्या ठिकाणी वाढते आहे. आणि आज अर्थव्यवस्था जेव्हा देशाची विस्तारित होते तेव्हा आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वी इंडस्ट्रियल राज्य ही 4 होती, आता 10च्या वर झालेली आहेत. सगळी राज्य कम्पीट करतायत. अशाही परिस्थितीमध्ये आपला जीडीपी वाढतो आहे, जीडीपीतला आपला वाटा हा सातत्याने वाढतोय, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला जो महाराष्ट्र धर्म सांगितला तो आपण सगळे जाणतोच. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. अशा पद्धतीनं सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण चाललो आहे. पण मला असं वाटतं की आपली कॅसेट जी आहे ती पुढेच जात नाही, ती अडकलेलीच आहे. गुजरातेत उद्योग चालले आहेत, राज्यात रोजगार निर्मिती होत नाही आहे, रोडमॅप बनवला तो काही योग्य नाही आहे. बरं, उद्योग चालले ते सांगता नाही, 22 पासनं नवीन तुम्हाला उद्योगही सापडले नाही, तीच सांगताय. म्हणजे 22 पासनं 100 वेळा त्या उद्योगांच्या संदर्भात या सभागृहाबाहेर सांगितलं तरी पुन्हा तुमची रेकॉर्ड तिथेच जाऊन अडकते. तोच कुठला सॅफ्रॉनचा उद्योग आणि तोच कुठला, म्हणजे तो तर आमचं सरकार याच्या आधीच चालला गेला होता तरी आमच्यावर तुम्ही मारला आपला. आणि थोडी मला असं वाटतं की काहीतरी जरा नीट अभ्यास करून वगैरे जर थोडे विषय मांडले तर ते अधिक चांगले होतील. किंवा कदाचित मला असं वाटतं की तुम्ही गोबेल्सचं ते तत्व अवलंबत असाल की रोज खोटं बोललं तर कधीतरी खरं वाटतं, त्या पद्धतीने या ठिकाणी चाललंय. आणि म्हणून तुम्ही जर विकसित महाराष्ट्राचं आमचं डॉक्युमेंट वाचलं, आम्ही 1947 नाही बोलत आहे डायरेक्ट, आम्ही सांगतोय 2029 जोपर्यंत सरकार आहे या टर्मचं, पुढच्या टर्मला पुन्हा येऊ, 2034 जेव्हा महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल आणि 2047 अशा तिन्ही टप्प्यांचा उल्लेख आपण याच्यामध्ये केलेला आहे. आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचंय, शेवटी जर तुम्ही प्लॅनिंग करणार नाही, त्याची दिशा ठरवणार नाही तर तुम्ही तिथे पोचाल कसे.
आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे बघा, तर आपण नुसतं प्लॅनिंग करून थांबलो नाही, आता आपल्या अर्थव्यवस्थेची दिशा त्या दिशेने न्यायची आहे, अर्थसंकल्पाची दिशा त्या ठिकाणी न्यायची आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्याचा जो आराखडा तयार केला, आपल्या जिल्हा नियोजन मध्येही 25% निधी हा त्या विषयांवरच तुम्हाला द्यावा लागेल, कारण तो काही राज्याने तयार केलेला आराखडा नाही, त्या जिल्ह्याने तयार केलेला आहे, तिथल्या डीपीडीसीने तो फायनल केलेला आहे. त्यामुळे त्यांना 25% निधी द्यावाच लागेल, अशा पद्धतीने आपण कंपल्शन केलंय. म्हणून हा जो रोडमॅप तयार केलेला आहे हा आयसोलेशनचा रोडमॅप नाहीये, हा रोडमॅप आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यान्वित करतो. म्हणून काही मंत्रालयातल्या एखाद्या खोलीत आपण हा तयार केला नाही, हा करत असताना जवळपास 3,80,000 नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर 7 लाखाहून अधिक लोकांनी आपल्याला त्यांच्या सूचना केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे क्षेत्र आहेत, शेती, उद्योग, सेवा, पर्यटन, नगरविकास, ऊर्जा, शाश्वतता, पाणी, वाहतूक, शिक्षण, कौशल्य, आरोग्य, कल्याण, प्रशासन, सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान, सुरक्षा, वित्त, अशा सगळ्या क्षेत्रांना आपण सामोरं ठेवून या ठिकाणी विकसित महाराष्ट्राचं चित्र हे तयार केलेलं आहे. जवळपास 16 क्षेत्रीय गट, 40 पेक्षा अधिक विभाग आणि 200 पेक्षा अधिक तज्ञ, उद्योग प्रतिनिधी, विचारवंत आणि एवढ्या नागरिकांचा आपण सहभाग घेतलाय. आणि याची उद्दिष्ट आपण काय ठेवली आहेत? 4 उद्दिष्ट ठेवली आहेत. प्रगतिशील, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन, या 4 तत्वांवर एकूण 16 प्रमुख थीम आणि 100 उपक्रम हे यामध्ये आपण निश्चित केले आहेत. आणि मग आपला उद्देश काय आहे? आपला उद्देश आहे 2029-30 पर्यंत $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करायची, 47 पर्यंत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था तयार करायची, दरवर्षी 10 लाख रोजगारांची निर्मिती करायची, दरडोई उत्पन्नामध्ये जवळपास या कालावधीत 10 पट वाढ करायची आणि 13 ते 14 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक ही आकर्षित करायची, प्रगत उत्पादने, आघाडीचे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विकास आणि वित्तीय सेवा यामध्ये अग्रणी स्थान हे प्राप्त करायचं, वित्तीय शिस्त आणि शाश्वत विकास या संदर्भात राज्याचा जीडीपी मध्ये, राज्याच्या जीडीपी पेक्षा आपली जी वित्तीय तूट आहे ती 2.5% खाली आणायची, 50% राज्य प्रकल्पासाठी पर्यायी भांडवली स्त्रोत आपण त्या ठिकाणी शोधायचे आणि संसाधनाचं कार्यक्षम नियोजन करायचं. अशा पद्धतीने आपण हे तयार केलंय. आणि जे 100 उपक्रम हातामध्ये घेतले आहेत त्याच्याकरता एक विजन मॅनेजमेंट युनिट आपण तयार केलेलं आहे की जे युनिट धोरणात्मक आणि तांत्रिक सहाय्य याला करेल. आणि त्यातनं मॅकेन्सी सारखी एक कंपनी आपण सोबत घेतलेली आहे, 3 महिन्याकरता पहिल्यांदा त्यांना आपण नियुक्त केलेलं आहे. आणि त्यातनं पलीकडे संपूर्ण काम हे विजन मॅनेजमेंट युनिटच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की विकसित महाराष्ट्राचं डॉक्युमेंट हे काही केवळ एक अजून पुस्तक तयार करणं इथपर्यंत मर्यादित नाही, तर त्या संदर्भात आपण पूर्ण काम केलेलं आहे. आणि विशेषतः आता आपल्यापैकी वडेट्टीवार साहेब आपणही म्हणाले, थोडं भास्करराव म्हणाले की 7.5 लाख कोटीचं बजेट, मग 1 ट्रिलियन कसं होणार? आता आपण बजेट $1 ट्रिलियन नाही करायचं, आपल्याला आपली अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करायची आहे. आणि $1 ट्रिलियन म्हणजे काय? 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी असं आपण समजलो तर 90 लाख कोटीची अर्थव्यवस्था आपल्याला तयार करायची आहे महाराष्ट्रात. आता आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली आहे? 51 लाख कोटीला पोहोचलेली आहे. म्हणजे अजून साधारणपणे 40 लाख कोटी रुपयेची अर्थव्यवस्था आपल्याला विस्तारित करायची आहे. आता हे शक्य आहे का? मी आपल्याला एकच उदाहरण सांगतो की साधारणपणे 12-13 साली आपली अर्थव्यवस्था कितीची होती? 13 लाख कोटीची. 12-13 साठी 13 लाख कोटीची. आता गेल्या 11 वर्षामध्ये 13 लाख कोटीहून ती किती आली? 51 लाख कोटी. हे जवळपास
3 पट आपली अर्थव्यवस्था 10 वर्षामध्ये आपण नेली आहे, 3 पट 10 वर्षामध्ये. आणि म्हणून आपण जेव्हा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी म्हणतो त्यावेळी आपण ऑलरेडी 660 बिलियन पार केले. आणि महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने 500 बिलियन पार करून आता 660 बिलियन वर आपण पोहोचलो आहोत. प्रभू साहेब, तुम्ही काल 500 बिलियन वर अडकला होतात. नाही, 660 बिलियन वर आपण पोहोचलेलो आहोत. आणि इतर कुठलंही राज्य आज अर्थव्यवस्थेच्या साईज मध्ये आपल्या बरोबरीत नाही. ट्रिलियन डॉलरची घोषणा 7 राज्यांनी केली आहे की आम्ही ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करू, पण कुठलंही राज्य ½ ट्रिलियनला देखील पोहोचलेलं नाही. आपण ½ ट्रिलियन पार करून पुढे गेलेलो आहोत. आणि म्हणून मला विश्वास आहे, बघा असं आहे की समजा जर पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये दुष्काळी वर्ष आलं नाही तर आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होऊ. दुष्काळी वर्ष आलं तर मात्र वर्ष 2 वर्ष त्याचा इफेक्ट राहतो. त्यामुळे 1-2 वर्ष त्यामुळे अगदी बिझनेस युज्युअलनी देखील 2032 साली आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असणार, पण आपल्याला ते 2029-30 मध्ये करायचं आहे. आणि त्या दृष्टीनं परत जगामध्ये आपल्या माहितीकरता सांगतो की जर आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी झालो तर आपण जगातली 13वी किंवा 14वी इकॉनॉमी होऊ, अर्थव्यवस्था होऊ. म्हणजे जगामधल्या देशांची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची नाहीये. आजही बेल्जियम